बर का बोला. चला आज आपण गावात जाऊया. तिथं मोठा उत्सव आहे. लोक आनंदाने डोलता असे ऐकते. बाबा म्हणाले. गावकरी आनंदाने टाळ्या वाजवत होते. धम धम धधा. ढोलाच्या तालावर सगळ्यांची शेपटी हलत होती आणि मुलगा छोटा ढोल खुशी बडवत होता. टिक टिक टिक. गावकरी खुश झाले आणि सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडला. पण हा मुला किती नाणी जमली, आता घरी जाऊया, बाबा म्हणाले आणि दोघे जंगलाकडे निघाले. सोन्याची पिशवी खणखणत होती. जंगल दाट होतं. बाबा काळजीत पुढे चालत होते आणि मुलगा मात्र खुशी ढोल वाजवत होता. मुला थांब जरा. जास्त ढोल वाजवलास तर चोरांना कळेल आपण इथं आहोत. थोडं थोडं वाजवलंस तर ते समजतील की एखादा सरदार आपल्या सैन्यासह चाललाय. पण मुलगा हसला. त्याने काही ऐकले नाही आणि आणखी जोरात वाजवू लागला. अचानक झाडांच्या आडून काही लांडगे चोर बाहेर आले. त्यांच्या डोळ्यांत कपटी चमक होती. ते हळूहळू पुढे सरकत होते आणि दोघांना वेडू लागले. आम्हाला ती नाणी देऊन टाका, लांडगे म्हणाले. बाबा आणि मुलगा रडारड करू लागले. चोरांनी त्यांना मारहाण केली. नाणी हिसकावून घेतली आणि ढोल जमिनीवर लोटला गेला. बाबा दुःखाने खाली बसले. मुलाला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मुला, आपण कमावलं होतं कौशल्याने, पण गमावलं अतिरेकाने.